घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 24 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे ऋषिकेशने सौमित्राला विश्वासात घेत सगळा प्रकार विचारल्यावरती कशा प्रकारे संपत आपल्याला क्लायंट म्हणून भेटला, कशा प्रकारे त्याच्या भावाला आपण भेटायला गेलो आणि त्या शवगृहामध्ये तो भाऊ होता, हे सगळं सगळं आता इकडे ऋषिकेशला सौमित्रने सांगितल्यावरती दोघं मिळून ट्रॅप रचत आता मात्र संपतचा सगळा बॉस शोधण्याचा जो प्रयत्न करणार त्यात ऐश्वर्या आणि आता सयाजीराव अडक. इकडे तोपर्यंत जानकीने नाटक करत सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचा माज उतरवण्याचा जो काही दुसरा प्लॅन केलाय त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता बरोबर दोघं इकडे जानकी आता ज्या वेळेला शर्वरीच्या घरून येत असते त्यावेळेला तिला गुलाब बाईकवरती दिसतो आणि ती गुलाबला आवाज येते, गुलाब दादा इकडे कुठे निघालात? यावरती गुलाब आता जानकीला पाहिल्यावरती ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी या सगळ्यामध्ये आता बघत असते तर गुलाबचा ब्रेक काही लागत नाही आणि त्यामुळे ती ओरडते, गुलाब दादा काय करताय तुम्ही? तेवढ्यात गुलाबचा तोल जातो आणि तो समोरच्या झाडावरती जाऊन अडकतो आणि अडकून तो खाली पडतो. त्यानंतर जानकी तिकडे धावत पळत येते. काय झालं काही लागलं का तुम्हाला? यावरती गुलाबदादा म्हणतात, नाही. जानकी म्हणते, अहो मी तुम्हाला किती आवाज देत होते पण तुम्ही काही थांबलाच नाहीत. गुलाब म्हणतो, जानकी वहिनी मी न थांबण्याचा प्रयत्न करत होतो पण गाडीचे ब्रेकच लागले नाहीत. यावरती जानकी म्हणते, असं काय करताय तुम्ही? गाडीची सर्व्हिसिंग वगैरे नीट करून घेत नाही आहात का? त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय का? यावरती गुलाब म्हणतो, नाही वहिनी, अहो मी सर्व्हिसिंग वगैरे सगळं ठीक करतो. बघा ना, परवाच्या दिवशी मी सगुणाला घेऊन ज्या वेळेला गेलो होतो ना मार्केटमध्ये त्याच वेळेला मी आता सर्व्हिसिंग करून घेतली होती आणि त्यामुळे गाडी नीट आहे. यावरती जानकी म्हणते, हे काय, ब्रेक तर नीट लागत नाहीयेत, त्याच्यामुळे काहीतरी गडबड आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र गुलाब म्हणतो, अहो नाही जानकी वहिनी. त्यावरती जानकी पाहते, हे काय, ब्रेकची वायर तर तुटलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच गुलाब म्हणतो, अहो वहिनी ही वायर तुटलेली शक्यच नाहीये कारण आत्ता सकाळी मी गाडी साफ करत होतो ना. यावरती जानकी म्हणते, काय बोलताय? यावरती गुलाब सांगतो, हो मी गाडी साफ करताना तिथे ऐश्वर्या वहिनी आल्या होत्या आणि मग जानकीला सगळ्या गोष्टी समजतात. जानकी म्हणते, काय झालंय नक्की मला सांगा बरं, नक्की पहिल्यापासून सांगा. मग गुलाब सांगायला लागतो, मी गाडी साफ करत होतो त्यावेळेला तिकडे ऐश्वर्या वहिनी आल्या आणि मला म्हटल्या की तुम्हाला आई बोलवत आहेत, म्हणून मी रूम मध्ये गेलो तर आईंनी मला बोलवलंच नव्हतं. त्या मला म्हटलं की नाही मी तुला कशाला बोलवीन. त्यावरती मग आता आई मला म्हटलं की तू शोरूकडे जाऊन ये, म्हणून मी बाहेर आलो. बाहेर आल्यावरती इकडे आता ऐश्वर्या वहिनी तिकडे होत्या आणि त्या वेळेमध्ये मधल्या वेळेमध्ये मला तिकडे पाठवून आईंच्या इकडे त्यानंतर त्यांनी हा ब्रेकचं काम केलं असण्याची शक्यता आहे. जानकी म्हणते, आत्ता मला हा सगळा प्रकार समजलेला आहे. आता ह्या ऐश्वर्याला धडा मी शिकवणार. ही ऐश्वर्याने माझा हातात चांगुलपणा पाहिलाय. ही जानकी जेवढी चांगली ना तितकी आपल्या माणसांना त्रास झाल्यावरती किती वाईट ठरू शकते हे सगळं ऐश्वर्याला दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. गुलाब म्हणतो, म्हणजे काय करणार तुम्ही? यावरती जानकी काय करणार, तिला आता अशी जन्माची अद्दल घडवणार ना की कुणाही सोबत अशी काही दुष्कृत्य ती करणार नाही, असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन असतो. बरं, आता इकडे तोपर्यंत देशमुख सीसीटीव्ही फुटेज घेऊन येतात आणि इकडे ऋषिकेश म्हणतो, बघू दाखवा तरी. देशमुख दाखवण्यासाठी थोडे हेजिटेट करत असतात कारण त्यांना त्याच्यामध्ये सौमित्र दिसलेला असतो. मग ते तरी पण ऋषिकेशने हट्ट केल्यावरती ते सीसीटीव्ही फुटेज देतात आणि हा तर ऋषिकेश कसा काय संपतला भेटायला गेला? यावरती देशमुख म्हणतात, म्हणजे तो बॉस. यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही माझा विश्वास आहे की असं काहीही सौमित्र करणार नाहीये. सौमित्र आणि नानांना किडनॅप शक्यच नाहीये, तर सौमित्र असं कोणतीही गोष्ट करणार नाहीये. पण हे सगळं काय आहे, मला सौमित्र सोबत बोलल्याशिवाय काही गोष्टी क्लिअर होणार नाहीयेत. इकडे तोपर्यंत गुलाब म्हणतो, जानकी वहिनी तुम्ही नक्की काय करणार आहात? जानकी म्हणते, तुम्ही आता बघात या ऐश्वर्याला अद्दल घडवण्यासाठी मी काय करू शकते ते, आणि या ऐश्वर्याला मी आता अद्दल घडवत तिला कोणत्या थराला नेऊन पोहोचवते. असं म्हणत जानकी ताबडतोब आता इकडे फोन करते सुमित्राला. हॅलो आई, मला तुमची एका गोष्टीमध्ये मदत लागणार आहे. यावरती सुमित्रा म्हणते, काय ग, कसली मदत? यावरती जानकी सुमित्राला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते आणि आता या सगळ्यामध्ये काय करायचंय हे पण सांगते आणि आई तुम्हाला पण थोडं नाटक करायला लागेल असं म्हणते. त्यावरती सुमित्रा सांगते, तू काळजी करू नकोस, मी ना या सगळ्यामध्ये तुला नाटकामध्ये मदत करायला 100% तयार आहे.
असं म्हटल्यावरती मग आता सगळा प्लॅन ठरतो। या प्लॅनमध्ये अवंतिका सुद्धा सामील होते आणि ऐश्वर्याला अडकवण्यासाठीचा पुढचा प्लॅन सुरू होतो। इकडे आता देशमुख म्हणतो, पण हे जे काही समजतायत ना, याच्यावरून सौमित्र या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असेल असं वाटतंय तुम्हाला? ऋषिकेश म्हणतो 100% नाही। यावरती देशमुख म्हणतात, बरं झालं, तुमचा तुमच्या भावावरती विश्वास आहे हे बघून मला खूप छान वाटलं। यावरती ऋषिकेश म्हणतो, माझ्या भावावरती विश्वास 100% आहे। आत्ताच काय, 100% विश्वास यानंतर सुद्धा राहणार आहे। असं म्हणत मग मात्र आता इकडे ऋषिकेश विचार करतो, नाही, मी आधी सौमित्राला बोलवून घेतो, त्याला बोलवतो, त्याला विचारतो की नक्की या सगळ्यामध्ये आता काय घडलंय, काय बरोबर काय चूक, हे जोपर्यंत त्याच्याशी मी बोलत नाहीये ना, तोपर्यंत मला स्वतःला या सगळ्यामध्ये आता अजिबात कोणतीही गोष्ट समजणार। मी सौमित्राला सगळं विचारणार आणि त्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही। तोपर्यंत इकडे आता एक पिऊन बाहेरचा ऐकत असतो। तो ताबडतोब सयाजीरावांना कॉल करतो की CCTV फुटेज भेटलेलं आहे। यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात, ठीक आहे, तू या सगळ्यामध्ये ज्या काही खबरी असतील ना, त्या खबरी मला अशाच कळवत राहा। असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये तो आता सांगायला लागतो, हो, काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सगळ्या खबरी आता कळवत राहील। हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे अवंतिका ज्या वेळेला रूम मध्ये असते, सौमित्र येतो। सौमित्रला ती म्हणते, काय रे सौमी, आज तुला बराच लेट झाला या सगळ्याला? यावरती सौमित्र म्हणतो, हो, एका क्लायंटची केस होती। का भांडतात ना ही लोक प्रॉपर्टी आणि या सगळ्यामुळे, मला खरंच काही कळतच नाही। म्हणजे तसं बघायला गेलं तर काय गरज होती या सगळ्या भांडणाची? यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, तू पहिला वकील असशील ना, जो भांडणाची काय गरज असं म्हणत असशील। यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो, खरंच आहे, मी तुला एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये आता आपले ट्रेनी होते व परांजपे वकील। यावरती अवंतिका म्हणते, हो हो, त्यांचं काय? यावरती इकडे आता तो सांगायला लागतो, अगं त्यांना एक महत्वाची केस होती, त्यांची महत्वाची केस होती म्हणून त्यांची छोटी केस त्यांनी मला दिली। ही छोटी केस ज्या वेळेला त्यांनी मला दिली त्यावेळेला मी त्या केसला लढायला गेलो। तिकडे लढायला गेल्यावरती मी एका हिअरिंगला ती केस उरकून टाकली आणि त्यांच्या आशिलाला जिंकवून टाकलं। यावरती मग आता इकडे अवंतिका म्हणायला लागते, मग काय झालं, त्यांनी तुझं खूपच कौतुक केलं असेल ना? यावरती सौमित्र म्हणतो, नाही, ते मला म्हटले तू न एकदम निर्बुद्ध वकील आहेस। यावरती अवंतिका म्हणते, का, ते असं का म्हणाले? यावरती सौमित्र सांगायला लागतो, अगं असं काय करतेस, ते मला म्हणायला लागले की या सगळ्यामध्ये आता, अरे, एकाच हिअरिंगला जर वकिलांनी सगळ्या केस आटपल्या तर वकिलांना लाखो करोडोचा फायदा कसा होणार? एकाच हिअरिंग मध्ये सगळं उरकलं तर तो वकील महामूर्ख नाही का? असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते, काय बोलतोयस? यावरती सौमित्र म्हणतो, हो, पण त्याच दिवशी मी ठरवलं, मी इतर वकिलांसारखा बनणार नाहीये। मी या सगळ्यामध्ये क्लायंटला जे आहे ना ते सगळ्या गोष्टी आता क्लिअर करणार। म्हणजे एकाच हिअरिंग मध्ये उरकून क्लायंटचे पैसे कसे वाचतील, त्यांचा वेळ कसा वाचेल, हे सगळं करणार। आणि मला वाटतं की जर का कोर्टाच्या बाहेर काही सेटलमेंट होऊन या केस जर का कोर्टात उभ्याच राहत नसतील तरी सुद्धा मी प्रयत्न करणार। असं म्हणत अवंतिका म्हणते, म्हणूनच आय एम प्राऊड ऑफ यू, मला खरंच तुझं खूप 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 कौतुक वाटतं सौमी। असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे दोघं जण गप्पा मारत असताना इकडे तोपर्यंत ऋषिकेशचा सौमित्राला कॉल येतो आणि ऋषिकेश म्हणतो, हॅलो सौमित्र, तू मला आत्ताच्या आत्ता भेटू शकतोस का? सौमित्र म्हणतो, दादा काय झालं? यावरती ऋषिकेश म्हणतो, तू ये तर मला भेटायला, मी तुला सांगतो काय झालं ते। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अरे दादा, तू आता घरीच यायला निघाला असशील ना, तू जर का घरी येत असशील तर मी तिकडे कशासाठी येऊ? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश, काही गोष्टी घरी बोलण्यासारख्या नसतात, त्यामुळे जर का तू इकडे आलास ना तरच या सगळ्यामध्ये आता नीट बोलता येईल। यावरती सौमित्र म्हणतो, ठीक आहे, मी येतो तिकडे। असं म्हणत सौमित्र आता तिकडे जायला निघतो। तोपर्यंत ऋषिकेश त्याची वाट पाहत ऑफिसमध्ये थांबतो। इकडे तोपर्यंत आजी येते आणि काय ग गुंडे, या सगळ्यामध्ये इकडे आजी अवंतिकाकडे येते आणि काय ग, कुठे होतीस? यावरती अवंतिका म्हणते, काय धमाल, इकडे आता ऐश्वर्या म्हणते, मी काय धमाल करून ठेवले माहितीये का? यावरती आजी म्हणते, काय काय धमाल केलेस? यावरती ऐश्वर्या म्हणते, मी आज खूप खुश आहे। आजी म्हणते, का, ते तरी मला सांग। यावरती ऐश्वर्या म्हणते, हात जोडा माझ्यासमोर, हात जोडून तुम्ही मला म्हणा, प्लीज ऐश्वर्या सांग मला। असं म्हटल्यावरती आजी म्हणते, गुंडे, तू आता माझ्यासोबत अशी वागणार?
यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही प्लीज म्हटला नाही तर मी तुम्हाला सांगणारच नाही त्या गुलाबला कशी अद्दल घडवले ते. यावरती आजी म्हणते घे मी हात जोडते पण सांग तरी. यावरती ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही सांगणार. तुम्ही कसे मला उगाच त्रास देता मी पण तुम्हाला त्रास देणार. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्या आजीला काही सांगत नाही. तितक्यात जानकी रडत रडत येते. जानकी रडत येते आणि जानकी सुमित्रा म्हणते काय झालं जानकी काय झालं का रडतीयस तू. यावरती जानकी सांगायला लागते आई गुलाबदादा गेले गुलाबदादा गेले. आजी म्हणते कुठे गेला हा गुलाब न सांगता. यावरती जानकी सांगायला लागते गुलाबदादा गेले. आजी म्हणते नोकरी सोडून गेले. यावर जानकी म्हणते नाही ते जग सोडून गेले. आजी म्हणते असं कसं काय झालं. सुमित्रा धक्का बसते आणि असं काय ग झालं. यावरती जानकी म्हणते ते दरीत कोसळून गेले. यावरती आजी म्हणते काय दरीत कसं काय कोसळला. यावरती जानकी सांगते तिथली लोक सांगत होती की बाजूबाजूने कडेकडेने ते चालले होते पण त्यांच्या गाडीचे ब्रेकच लागले नाहीत आणि त्यांच्या गाडीचे ब्रेक न लागल्यामुळे ते दरीत कोसळून गेले. आणि त्यावरती अवंतिका म्हणायला लागते अरे बापरे सकाळी तर मला म्हटले होते की या सगळ्यामध्ये मी तुमच्यासाठी वहिनी भरीत करतो पण भरीत न करताच ते या सगळ्यामधून गेले. यावरती मग आता इकडे लगेचच आई सुमित्रा म्हणायला लागली काय तुला भरीत करायला बोलला आणि दरीत कोसळला. अशी कॉमेडी चालू असते. भरीत न करता दरीत कोसळला आणि सगळेजण उगाच मोठ्या मोठ्याने रडण्याची ऍक्टिंग करतात. आता इकडे ऐश्वर्या खुश झालेली असते. मला किचन मधनं बाहेर काढतो काय त्याला अशीच अद्दल घडली पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या स्वतःशीच खुश होते. आणि नाही नाही मला पण ऍक्टिंग करायला पाहिजे. मी जर का ऍक्टिंग केली नाही तर यांना माझ्यावरती संशय येईल. गुलाबदादा अहो असं काय करताय मी तुमच्यावरती जराशी सकाळी रागवले काय तर तुम्ही हे जग सोडून गेलात. गुलाबदादा मला तुमची माफी मागण्याची सुद्धा संधी दिली नाहीत. गुलाबदादा गुलाबदादा. आता ती पण रडण्याची ऍक्टिंग करायला लागते. बरं आता हे सगळं होत असताना इकडे आता सुमित्रा सांगायला लागते तुम्हाला माहितीये का आई त्या दरीत कोसळले की दरीतनं कुणी वरती येत नाही. सुमित्रा म्हणते काय. यावरती आजी म्हणते पण त्याचं प्रेत ताब्यात घ्यायला पाहिजे ना. यावरती जानकी सांगायला लागते नाही नाही ते प्रेत मिळतच नाही. त्या दरीची खासियत आहे तिथली लोक बोलत असतात की जर का या दरीमध्ये कुणी कोसळलं आणि कोसळल्यावरती जर का ते माणूस परत नाही ना आलं तर त्याचं भूत पण बनतं. आजी म्हणते काय भूत नाही नाही हा गुलाब भूत बनून मला तर नाही ना धरणार. यावरती मग मात्र सांगायला लागते आजीला जानकी आजी तुम्हाला का धरेल कारण तुम्ही या सगळ्यामध्ये गुलाबला मारलेत का. गुलाबला मारण्यामागे तुमचा हात आहे का. गुलाब तुमच्यामुळे दरीत पडलाय का. गुलाबचे ब्रेक फेल तुम्ही केलेत का. असं म्हणत एक एक गोष्टी ती आता ऐश्वर्याला सुनवत असते. ऐश्वर्या चांगलीच गडबडते. आणि त्यामध्ये आता जानकी सांगते नाही नाही आजी तुम्ही जर का काहीच केलं नाही तर या सगळ्यामध्ये तुम्हाला का गुलाबदादा करतील. ज्यांनी गुलाबदादांना त्रास दिलाय ना तेच गुलाबदादा त्यांनाच येऊन धरतील. आजी म्हणते नाही नाही मी काहीच त्रास नाही दिलेला आहे. सुमित्रा म्हणते जानकी काय सांगतेस. जानकी म्हणते म्हणजे मला खरं तर काही माहित नाहीये पण असं लोक म्हणतात की जर का त्या दरीमध्ये कोणी कोसळलं तर तिकडून कोणी परत येत नाही. सुमित्रा म्हणते नाही नाही गुलाबच्या बाबतीत हे सगळं खूप खूप चुकीचं झालेलं आहे. असं म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये आता जानकी सांगायला लागते आई तुम्ही नका काळजी करू. कसं आहे ना गुलाबदादांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया. नाहीतर जर का ते परत आले ना तर या सगळ्यामध्ये आता खूप मोठा गोंधळ होईल. ज्यांनी गुलाबदादांना त्रास दिलाय किंवा ज्यांनी गुलाबदादांचे मुद्दाम जर का ब्रेक फेल केले असतील ना तर मात्र आता काही त्याचं खरं नाहीये. इकडे आता पूर्णपणे घाबरलेली ऐश्वर्या विचार करायला लागते अरे बापरे खरंच गुलाबचं भूत बनलं तर. आणि भूत बनून या सगळ्यामध्ये आता त्याने मलाच पकडलं तर हो हो कारण तो मलाच पकडणार ना. मला का नाही पकडणार कारण मीच त्याला मारले ना. ऐश्वर्याची चांगलीच भंबेरी उडालेली असते आणि काय करू कसं करू या सगळ्यातून कशी वाचू हे तिला कळत नसतं. इकडे तोपर्यंत ऋषिकेश सौमित्रची वाट पाहत असतो. सौमित्र म्हणतो काय रे दादा. आणि या सगळ्यामध्ये आता हे काय चाललंय तू मला इथे का बोलवलंस काही प्रॉब्लेम आहे का. यावरती ऋषिकेश म्हणतो सौमित्र मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तू कोणत्या क्लायंटला भेटायला गेला त्याचं नाव काय आहे संपत का. यावरती ऋषिकेशला सौमित्र म्हणतो हो दादा मी संपतला भेटायला गेलो होतो. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो आणि आज कुणाला भेटायला गेला होतास. यावर तो म्हणतो तुला म्हटलं ना मी विशाल म्हणून त्याचा चुलत भाऊ आहे त्याला. यावरती ऋषिकेश त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो.
यालाच भेटायला तू गेला होतास ना? यावरती मग आता तो सांगायला लागतो, दादा हो, पण तुझ्याकडे हे सीसीटीव्ही फुटेज काय करतंय? जरासा सौमित्राला धक्काच बसतो. ऋषिकेश आपल्यावरती पाळत ठेवतोय का? त्यावरती ऋषिकेश म्हणतो, तुला माहितीये हा संपत कोण आहे ते? आणि तू त्याच्या भावाला भेटायला गेला होतास? यावरती तो म्हणतो, काय झालं? 2 दिवसापूर्वी हा मला भेटायला आला. तो मला म्हटला की माझी आणि माझ्या चुलत भावाची एक केस चालू आहे प्रॉपर्टीवरून, तर तुम्ही ही केस घ्या. 2 दिवसापूर्वी मी त्याची केस घेतली आणि 2 दिवसापूर्वी मी त्याची केस घेतल्यावरती त्याने मला सांगितलं की माझा चुलत भाऊ आहे, त्याची भेट घ्या. म्हणून मी काल भेटायला गेलो आणि त्याच वेळेला तुला जी गाडी दिसली ते. आणि या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो ऋषिकेश, अरे तुला कळतंय का तू कुणाची केस घेतलीस ते? यावरती तो म्हणतो, नाही, काय बोलतोयस तू? त्यावरती तो सांगतो, अरे हा तोच संपत आहे ज्या संपतने या सगळ्यामध्ये आपल्या नानांना मारण्यासाठी सुपारी घेतली होती, नानांना किडनॅप केलं होतं. यावरती सौमित्र हादरतो, दादा काय बोलतोयस तू? यावरती ऋषिकेश म्हणतो, हो, नानांनी याला ओळखलंय, तुला माहिती आहे का? असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ऋषिकेश जे बोलतो ते ऐकून सौमित्र धक्का बसतो. आणि मग हा माझ्याकडे का आला होता? यावरती ऋषिकेश म्हणतो, तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय. काहीतरी गडबड आहे आणि ज्या माणसाने आपल्या नानांना किडनॅप केलंय तो माणूस कोणत्या बॉससाठी काम करतो हे शोधण्याची वेळ आलेली आहे. मला वाटतंय की याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम आहे. यावरती सौमित्र म्हणतो, नाही नाही, खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. अरे दादा, म्हणजे मला कसं माहिती असेल की हा माणूस कोण आहे ते? 2 दिवसापूर्वी येतो काय, मला केस देतो काय? यावरती ऋषिकेश म्हणतो, हो, आणि म्हणूनच या सगळ्याचं मी सीसीटीव्ही फुटेज मागवलं, पण मला कोणत्याही निष्कर्षावरती पोहोचायचं नव्हतं, म्हणून मला तुझी भेट घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. यावरती मग आता सांगायला लागतो सौमित्र, दादा बरं झालं तू मला विचारलंस ते, पण आता काय करायचंय आपण? यावरती ऋषिकेश म्हणतो, आता जे काही करायचंय ना त्यामुळे आपण ना त्याला रंगेहात पकडायचं आहे. तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तो तुला आता कधी भेटायला येणार आहे ते तू मला सांग. यावरती सौमित्र म्हणतो, दादा तो लवकरच मला केसच्या संदर्भात भेटायला येणार आहे. यावरती मग ऋषिकेश सांगतो, ठीक आहे, मग हीच वेळ साधायची आणि त्या संपतला आपण आता चांगलंच अडकवायचं. असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र म्हणतो, हो दादा, तू काळजी करू नकोस. काहीही झालं ना तरी सुद्धा आता त्या संपतला पकडणं हाच आपला मेन उद्देश असणार आहे आणि त्यासाठी आता आपण काहीही करायचं. असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग ठरतं त्यांचा डाव त्यांच्यावरती उलटवण्याचं. पण या सगळ्यामध्ये बाहेर असलेला तो पिऊन आता इकडे सगळं ऐकतो आणि तो विचार करतो की संपतरावांना सगळ्या गोष्टी मला कळवायला पाहिजेत. आणि म्हणून तो संपत इकडे आता सयाजीरावांना सगळ्या गोष्टी कळवण्यासाठी कॉल करतो. सयाजीरावांना तो सांगायला लागतो, पण तोपर्यंत सयाजीरावांचा फोनच लागत नाही. मुळातच सयाजीरावांना ऐश्वर्याने कॉल केलेला असतो, त्यामुळे आता ही गडबड होते, चुकामुक होते आणि तो आता फोन करण्याचं राहून जातं. इकडे तोपर्यंत ऐश्वर्या सांगत असते, डॅडा माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेच सयाजीराव की काय झालं, काय केलंस तू? असं म्हटल्यावरती ती सांगते की मला त्या गुलाबचा खूप राग आला होता आणि त्यामुळे मी या सगळ्यामध्ये आता त्या गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केले. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतात सयाजीराव, तू काही वेडी आहेस का? यावरती ती सांगते, नाही डॅडा, खरं तर मला या सगळ्यामध्ये आता त्याचा राग आला, ब्रेक फेल केले, मरेल असं वाटलं नाही. मला वाटलं हातपाय तुटला तर तुटू दे, म्हणून मी हे सगळं केलं. यावर ते म्हणतात, आयशू तुझ्या रागावर जरा कंट्रोल ठेवा. यावरती ती म्हणते, पण डॅडा तो दरीत कोसळून गेलाय, उद्या मला जर काही झालं त्याच्यामुळे तर. यावरती ते सांगायला लागतात, हे बघ तू काळजी करू नकोस, मी आहे ना. बरं आता फोन ठेवल्यावरती मागून आता असे आवाज यायला लागल्यावरती ऐश्वर्या गडबडते, कोण करते शू 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 शू, लवकर या, माझ्या समोर या, समोर यायची लाज वाटते का? शू 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 मागून काय करत बसल्यात तुम्ही? असं म्हणत ऐश्वर्या जोरात ओरडते. बरं ऐश्वर्या ओरडल्यावरती तिच्या खांद्यावरती एक हात येतो. ऐश्वर्या वहिनी असं म्हणत तो आवाज असतो. आता इकडे बरोबर आवाज काढलेला असतो गुलाबने. गुलाबचा आवाज ऐकल्यावरती ऐश्वर्या चांगलीच गडबडते. गडबडलेली ऐश्वर्या गुलाबचं भूत आलं हे मनाशी पक्क करते आणि मनाशी पक्क करून त्यानंतर ती आता धावत पळत तिकडून निघून जाते. गुलाबचं भूत आलं, नाही आता हा मला मारून टाकणार,
मी या सगळ्यामध्ये त्याला आता मारण्यासाठी जे काही केलंय ते त्याला समजलंय. भूताला सगळं समजतं ना, त्याने या सगळ्यामध्ये आता मला मारून टाकणार असं म्हणत ऐश्वर्या चांगलीच गडबडते आणि गडबडलेली ऐश्वर्या एका तिथे असलेल्या स्टोर रूम मध्ये येते. स्टोर रूम मध्ये स्वतःला कोंडून घेते, जेणेकरून गुलाबचं भूत आपल्याला काही करणार नाही असं तिला वाटतं. पण आता या सगळ्यामध्ये गुलाबच्या भूताने तिलाच ट्रॅप करण्यासाठी जर ते भूत बनलेलं असतं तर तिला अडकवणारच ना. मग ऐश्वर्या विचार करते, नाही नाही, काय करू मी या सगळ्यामध्ये, कुठे लपू, नाही मला लपलंच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता स्वतःला कशी सावरू, तिला काही कळत नसतं. बरं, त्याच वेळेला ती स्टोर रूम मध्ये येते आणि स्टोर रूम मध्ये आल्यावर तिला आवाज येतो, ऐश्वर्या वहिनी. मग आता इकडे जास्तच घाबरी झालेली ऐश्वर्या लगेच इकडे तिकडे पाहायला लागते. गुलाब माफ कर, मला माफ कर गुलाब असं म्हणत ती आता चांगलीच गडबडते. बरं, गडबडलेल्या ऐश्वर्या आता खाली बसते. गुलाब तिकडे समोर आहे हे तिला दिसतं. गुलाब खरंच समोर येतो आणि तिची आता हादरा बसतो. तिला आता काय करू, कुठे पळू, कुठे तोंड लपवू काही कळत नसतं. आणि गुलाब मला सोड असं म्हणत ती इकडून तिकडून धावत पळत जायला लागते आणि तिच्या मागे गुलाबच्या पुढे ती. आणि त्यानंतर ऐश्वर्या पूर्णपणे गडबडते, थकते. काय करू, ह्या रूम मधून बाहेर जाता येणार नाहीये आणि आता ह्या गुलाबला कशी फेस करू, म्हणून ती खाली बसते. मला मारू नको, खरंच मला मारू नको, मला माफ कर, या वेळेला मला माफ कर, मला मारू नको. त्याच वेळेला तिच्या समोर आता इकडे जानकी येते आणि जानकी या सगळ्या ऐश्वर्याला सांगायला लागते, मारू नको, अगं मेलेल्याला अजून काय मारायचं, तू या सगळ्यामध्ये आता जे काही केलंस ना त्या सगळ्यामुळे आता मेलेल्याला अजून मारण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती गडबडते आणि काय चाललंय हे सगळं तिला काही कळतच नसतं. आणि त्याच वेळेला मग आता ती इकडे समोर येते. समोर जानकी असते. ती म्हणते, जानकी वहिनी तुम्ही? जानकी वहिनी तिला अद्दल घडवलेली